नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. जसं की सगळ्यांना माहिती आहे, नुकताच 12वीचा निकाल लागलेला आहे आणि तिथं थोड्या दिवसांमध्ये इयत्ता 10वीचाही निकाल लागणार आहे. बऱ्याच पालक आणि विद्यार्थी यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेले आहेत की 12वी आणि 10वी नंतर करायचं काय, कुठली ब्रांच घ्यायची, कोणत्या फील्डमध्ये जायचं. तर जसं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक व्हिडिओ बनवला होता की ज्यामध्ये मी सांगितलं होतं की आपण डिटेल अनालिसिस करणार आहोत की 12वी नंतर काय करायचं, कोणत्या ब्रांचेस घेतल्या पाहिजे, कोणत्या फील्डला काय स्कोप आहे, याविषयी एक ओव्हरव्ह्यू आपण बघितला होता. आणि त्या व्हिडिओमध्येच मी सांगितलं होतं की मी यानंतर एक सिरीज घेऊन येईल, ज्या सिरीजमध्ये कोणतं करिअर तुमच्यासाठी चांगलं असणार आहे आणि तुमच्या डोक्यामध्ये जर काही आयडियाज असतील तर त्या आयडियाज बद्दल तुम्हाला माहिती देण्यासाठी मी व्हिडिओज बनवेन. त्यामध्ये त्या सिरीज मधला पहिला आजचा व्हिडिओ आपला असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच. बऱ्याचशा मुलांचं स्वप्न असतं 8वी 9वी 10वीला असताना किंवा 11वी 12वीला असताना की मला सिव्हिल इंजिनिअरिंग करायचंय, कारण त्यांना कन्स्ट्रक्शन मध्ये इंटरेस्ट असतो. रोड्स, हायवेज, प्रोजेक्ट्स, बिल्डिंग्स असतील, ब्रिजेस असतील, या नवनवीन गोष्टी कन्स्ट्रक्ट करण्यामध्ये लहानपणी आपल्याला इंटरेस्ट असतो. मग असे मुलं ज्यांना सिव्हिल इंजिनिअरिंग ही ब्रांच आवडते, ज्यांना सिव्हिल इंजिनिअरिंग या ब्रांचमध्ये इंटरेस्ट आहे, अशा मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी देखील हा व्हिडिओ असणार आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर नक्की कुठे कुठे ऑपॉर्च्युनिटीज आहे, कुठे तुम्ही कोणते कॉलेजेस आहेत ज्या कॉलेजेसमध्ये इंजिनिअरिंग केलं म्हणजे तुमची प्लेसमेंट चांगली होऊ शकते, यामध्ये गव्हर्नमेंट जॉब कोणते आहेत, प्रायव्हेट जॉब्स कोणते आहेत, आणि येणाऱ्या 5 ते 10 वर्षाच्या काळामध्ये काय ट्रेंड असणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा, म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीज कुठे क्रिएट होणार आहेत, त्यासोबतच कुठे तुम्ही नवनवीन तुमचे स्किल्स यूज करून चांगल्या कंपनीमध्ये प्लेसमेंट घेऊ शकतात. हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर ज्या मुलांना ॲज अ सिव्हिल इंजिनिअरिंग हे करिअर म्हणून निवडायचं असेल, किंवा जर तुमचं ठरलेलंही नसेल की सिव्हिल इंजिनिअरिंग करिअर निवडायचं आहे, बट की काय असतं सिव्हिल इंजिनिअरिंग, तुम्हाला जर करिअर म्हणून एक बेस्ट ऑप्शन कशा पद्धतीने असू शकतं, याविषयी आपण बघणार आहोत. आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. मग बघा, सिव्हिल इंजिनिअरिंग जी ब्रांच आहे, ह्या सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये ज्या काही तुमच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपण सगळ्यात अगोदर बघणार आहोत प्रायव्हेट सेक्टरमध्ये कुठे कुठे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. प्रायव्हेट सेक्टर म्हटलं तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जे की रोल्स आहेत हे आहेत ॲज अ साईट इंजिनियर, यानंतर असतात डिझाईन इंजिनियर, त्यानंतर असतात प्रोजेक्ट मॅनेजर, आणि त्यानंतर असतात स्पेशलाइज्ड रोल्स. साईट इंजिनियर म्हणजे काय, ज्या कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज साईटवरती चालतात. फॉर एक्झाम्पल, मी अगदी सोप्या भाषेत ब्रेकडाऊन करून सांगतो. जर तुमचं एखादं डिझाईन होऊन आलं तुमच्याकडे, म्हणजे तुम्हाला एखादा ब्रिज बांधायचा आहे, बरोबर, एखादा ब्रिज बांधायचा आहे, एखादा पूल बांधायचा आहे. हा पूल बांधण्यासाठी काय असणार आहे, रिक्वायर्ड असणार आहे, कॉन्क्रीट रिक्वायर्ड असतं, स्टील रिक्वायर्ड असतं, बरोबर. आणि मग याचं कोणीतरी आपल्याला स्पेसिफिक डिझाईन करून देतं की कॉन्क्रीट किती वापरलं पाहिजे, त्यानंतर स्टीलची क्वांटिटी किती वापरली पाहिजे, त्याचं डिझाईन कसं म्हणजे स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, हे कोणीतरी देतं. मग हे जे तुम्हाला दिलेलं डिझाईन आहे हे ऍक्च्युअल साईटवरती इम्प्लिमेंट होतंय की नाही हे बघण्याची जबाबदारी कोणाची असते, साईट इंजिनियरची असते. म्हणजे काय, जे स्टील एखाद्या डिझायनरने दिलेलं आहे की एवढं एवढं स्टील वापरलं गेलं पाहिजे, या डिरेक्शन मध्ये स्टील टाकलं गेलं पाहिजे, कॉन्क्रीटमध्ये किती पाणी टाकलं गेलं पाहिजे, या ज्या बेसिक छोट्या छोट्या गोष्टी असतात, या गोष्टी ऑब्झर्व करण्याचं आणि त्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम कोण करतो बाळांनो, त्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम तुमचा सिव्हिल इंजिनियर करतो. यानंतर असतो डिझाईन इंजिनियर. डिझाईन इंजिनियर काय असतो, सांगितल्याप्रमाणे साईट इंजिनियर काय करतो, इम्प्लिमेंट करतो. डिझाईन इंजिनियर हा डिझाईन देतो. डिझाईन देतो म्हणजे काय, बिल्डिंग असेल, ब्रिज असेल, जसं बिल्डिंग बांधण्यासाठी, बरोबर की नाही, एखादी बिल्डिंग बांधायची आहे, कॉलम किती येणार, त्यासाठी किती कॉलम रिक्वायर्ड आहे जेणेकरून आपली बिल्डिंग पडणार नाही, व्यवस्थित ती लोड कॅरी करेल, मग त्या कॉलमची साईज किती असली पाहिजे, बीमची साईज किती असली पाहिजे, तुम्ही स्लॅब टाकणार आहात, स्लॅब टाकताना किती स्टील वापरलं गेलं पाहिजे, या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या असतात या गोष्टी जो करतो तो असतो तुमचा डिझाईन इंजिनियर. त्यानंतर असतो प्रोजेक्ट मॅनेजर. प्रोजेक्ट मॅनेजर काय असतो, जर तो चाललेला प्रोजेक्ट, हा प्रोजेक्ट मॅनेजर, साईट इंजिनियर फक्त तुमची साईट ऑब्झर्व करतो, प्रोजेक्ट मॅनेजरला सगळंच करावं लागतं. टाइमलाईन असेल, बजेट असेल, टीम असेल, यांचं काय करावं लागतं, मॅनेजमेंट करावं लागतं, काम करून घ्यावं लागतं. म्हणजे काय, तुमची एक प्रोजेक्ट चालू झाला की हा प्रोजेक्ट किती वर्ष चालणार आहे, बरोबर की नाही. जसं तुम्ही अभ्यास करता, अभ्यास करत असताना असं थोडी आहे की तुम्ही अभ्यास करतात आणि 12वीचा अभ्यास मग तुम्ही प्लॅन करता की नाही की माझा अभ्यास करताना रोज किती टॉपिक कव्हर झाले पाहिजे जेणेकरून माझा एका वर्षामध्ये संपूर्ण सिलेबस पूर्ण होईल, माझा रोज किती वेळ वाचावा लागेल जेणेकरून माझी रिव्हिजन पण व्यवस्थित होईल, असं टाइम मॅनेजमेंट तुम्ही करता की नाही. प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं अगदी सेम काम. बजेट तो बघतो की हा गिव्हन प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टसाठी किती पैसा लागणार आहे, किती खर्च येईल, मग एवढे फंड अवेलेबल आहेत का नाही. एखादा मोठा पूल जर बांधायचा असेल तर त्यासाठी नक्की जास्त खर्च लागतो, हा खर्च मला पेलवेल की नाही,
हा आपल्याचा मला म्हणण्यापेक्षा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टच्या ओनरला पेलवेल की नाही हे सगळं बघण्याचं काम प्रोजेक्ट मॅनेजर करतो. स्पेशलाइज्ड रोल्स असतात काही, जसे की स्ट्रक्चरल इंजिनियर, जिओटेक्निकल इंजिनियर, ट्रान्सपोर्टेशन इंजिनियर आणि एन्व्हायरमेंटल इंजिनियर. अजूनही आहेत वॉटर रिसोर्स वगैरे, बट मेनली हे आहेत. स्ट्रक्चरल इंजिनियर काय बघतो? स्ट्रक्चरशी रिलेटेड गोष्टी, जसं सांगितल्याप्रमाणे स्टील किती द्यायचं, स्टीलची क्वांटिटी किती प्रोव्हाइड करायची स्टीलमध्ये तुमचे, त्यानंतर कॉन्क्रीट कोणतं, कॉन्क्रीटसाठी लागणारी वाळू कुठून आणायची, क्रश सँड यूज करायची, नॅचरल सँड यूज करायची. बऱ्याचशा गोष्टी असतात ज्यामुळे तुमच्या स्ट्रक्चरला त्याची काय प्राप्त होते, स्ट्रेंथ प्राप्त होते. ही स्ट्रेंथ डिसाईड करण्याचं काम कोण करत असतो? स्ट्रक्चरल इंजिनियर करतो. जिओ टेक्निकल इंजिनियरचं काय रोल असतो बाळांनो? जसं की एखादं स्ट्रक्चर तुम्ही बांधलं, कोणतंही स्ट्रक्चर पायाशिवाय बांधलं जात नाही. एखाद्या स्ट्रक्चरला जर पाया पक्का असेल तरच ते स्ट्रक्चर त्याच्यावरती उभं राहील. मग पाया बांधताना खाली काळी माती आहे, खाली खडक आहे, खाली दगड आहे, मुरुम आहे, यावरती डिपेंड करतं की त्याचं फाउंडेशन कसं येणार आहे. मग हे खाली असलेल्या जमिनीचं काय करणं? इन्व्हेस्टिगेशन करणं. त्याला म्हणतात सॉइल इन्व्हेस्टिगेशन. ते इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर जी जमीन आहे ती जमीन सफिशियंटली किंवा इफिशियंटली तिच्यामध्ये तेवढी स्ट्रेंथ आहे का की ती पूर्ण स्ट्रक्चरचा लोड घेऊ शकते, हे कोण बघतो? हे जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग बघतो. ट्रान्सपोर्टेशन इंजिनियर माहिती आहे सगळ्यांना. ट्रान्सपोर्टेशन इंजिनियरचं काय काम? जे तुमचे रस्ते असतील, मोठमोठे रस्ते जे आहेत, ते रस्त्यांच्या डिझाईनचं काम कोण करतो? ट्रान्सपोर्टेशन इंजिनियर करतो. एन्व्हायरमेंटशी रिलेटेड गोष्टी, पोल्युशन कंट्रोलशी रिलेटेड गोष्टी, या गोष्टी बघण्याचं काम एन्व्हायरमेंटल इंजिनियर्स करतात. सॅलरी डेटा जर त्यानंतर आपण जर बघितलं, सर ह्या तुम्ही सांगितलं की एवढे एवढे रोल आहेत, मग जॉब करायचा कुठे? मग तुम्हाला कोण घेतं जॉबवरती ठेवण्यासाठी? तर इंडियामधल्या ज्या टॉपच्या कंपनीज आहेत जिथे तुम्हाला चांगलं पॅकेज पण मिळतं आणि तुमच्या स्किल्सवरती बेस्ड तुम्हाला काय मिळतं, म्हणजे तुमचं जेवढं स्किल असेल तेवढं तुम्हाला पेमेंट मिळतं. मग टॉपच्या कंपनीज कोणकोणत्या आहेत या क्षेत्रामध्ये? लार्सन अँड टर्बो नाव ऐकलं असेल सगळ्यांनी, L&T, शापूरजी पालनजी आहे, एकॉम म्हणून कंपनी आहे, आणि बेस्टेल म्हणून देखील एक कंपनी आहे. अजूनही बऱ्याचशा आहेत, बट मी टॉपचे सांगितले की ह्या कंपन्यांमध्ये तुम्हाला टॉपचे जॉब हे लागतात. सर बरं, कंपनीमध्ये जॉब मिळाला, पण याच्यामध्ये सॅलरी आम्हाला किती मिळेल, आम्हाला पगार किती मिळेल, आम्हाला आमचा खर्च भागेल का? बघा, जर तुम्ही साध्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घेतलं, साधं इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे प्रायव्हेट कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज नाही, प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेतलं तर सिव्हिल इंजिनिअरिंगला प्रायव्हेट क्षेत्रामध्ये इतकी सॅलरी स्टार्टिंगला मिळत नाही. का? कारण इथे मग तुमच्या ज्या साधा इंजिनिअरिंग कॉलेज असतं, प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज असतं, इथे ज्या कंपनीज येतात ना, इथे कंपनीज मुळात येत नाही प्लेसमेंटसाठी. त्या काय असतात? लोकल फर्म्स असतात, लोकल बिल्डर्स असतात, छोट्या छोट्या फर्म्स असतात. त्यामुळे ते फ्रेशर्सला जास्त सॅलरी देत नाही. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंग करिअर म्हणून निवडताना देखील. म्हणून जर सिव्हिल इंजिनिअरिंग करिअर म्हणून निवडायचं असेल तर तुम्हाला ते टॉपच्या इन्स्टिट्यूटमध्येच करायचंय. IIT असेल किंवा महाराष्ट्राचेही काही टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, त्याचे नावं मी सांगतोच. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, साधं इंजिनिअरिंग कॉलेज, प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज असेल तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करणं एवढं मुनासिब नाहीये. म्हणजे काय? सुरुवातीला पॅकेज कमी मिळतं. हा, इथे पण जर तुम्ही तुमचे स्किल्स इम्प्रूव्ह केले, तुम्ही सॉफ्टवेअरवर शिकण्यावरती भर दिला, तुम्ही इंटर्नशिप्स केल्या, तुम्ही प्रोजेक्ट चांगला केला, आणि सुरुवातीला भलेही 1-2 वर्ष तुम्हाला कमी पगारावरती काम करावं लागेल, बट काय होईल, 1-2 वर्ष कमी पगारावरती काम केल्यानंतर जेव्हा तुमच्याकडे चांगले स्किल्स येतील, तुमचे सॉफ्टवेअर्स इम्प्रूव्ह होतील, सॉफ्टवेअर स्किल्स इम्प्रूव्ह होतील, तुम्ही डिझाईन करायला शिकाल, आणि ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये मग तुमचा रिझ्युमे स्ट्रॉंग बिल्ड झाला की ज्यावेळेस तुम्ही जॉब मागण्यासाठी जाल, त्यावेळेस मात्र तुमची सॅलरी हाईक 200%, 300% ह्या रेंजमध्येही होते. चांगला पगार देखील तुम्हाला मिळतो. ठीक आहे? म्हणजे काय, प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजमधनं करिअर केल्यानंतर ग्रोथ जी आहे ही ग्रोथ सडन नाहीये, बट ग्रोथ 100% आहे जर तुमच्याकडे स्किल्स असतील तर. ठीक आहे? एक्सपिरियन्स्ड प्रोफेशनल म्हणजे ज्यांच्याकडे थोडाफार एक्सपिरियन्स आहे त्यांना 9 ते 10-12 लाखापर्यंत पॅकेजेस मिळतात. तुम्हाला सांगितलं ना, जसं जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढतो, जसं तुमची सॉफ्टवेअरमध्ये प्रोफिशियन्सी येते, तसं तुमचं काय वाढत जातं, तसं तुमचा पगार देखील वाढत जातो. हा, आता सध्या इंडस्ट्री जी आहे, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री ही ग्रोथमध्ये आहे, कारण स्मार्ट सिटी, भारतमाळा सारखे प्रोजेक्ट इंडियामध्ये चालू आहेत, आणि ह्या प्रोजेक्टमध्ये नंबर ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंगचे जॉब्स देखील काय होत आहे, क्रिएट होत आहे. म्हणून कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री सध्या बूमला आहेच. मग आता हे झालं आपण प्रायव्हेट सेक्टर बद्दल बघितलं. सर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कुठे कुठे जॉब्स मिळतात? जर तुम्हाला इंजिनिअरिंग करून गव्हर्नमेंट जॉब करायचा असेल, तुम्हाला जर सरकारी इंजिनियर बनायचं असेल, तर मी सांगेल सगळ्यात बेस्ट ब्रांच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. का? कारण या फील्डमध्ये गव्हर्नमेंट जॉब जे आहेत ते गव्हर्नमेंट जॉब खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. दरवर्षी खूप जास्त जॉब्स
वॅकन्सी ह्या ऑल ओव्हर इंडिया क्रिएट होत असतात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप जास्त वॅकन्सीज तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये मिळतात. बघा मग कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सगळ्यात टॉपची जॉब ऑपॉर्च्युनिटी कोणती आहे सिव्हिल इंजिनिअरिंग नंतर, तर ती आहे युपीएससीची इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन. ज्या पद्धतीनं युपीएससी तुमची सीएससी तुमची सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन कंडक्ट करते, त्यामधनं तुम्हाला IAS ही पोस्ट मिळते. अगदी तसंच युपीएससी इंजिनिअरिंगची देखील एक युपीएससी आहे, सेपरेट आहे. त्यामध्ये फक्त इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे. त्यामध्ये तुम्हाला जर जॉग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी हे सब्जेक्ट आवडत नसतील, 10वी मध्ये 12वी मध्ये इतिहास भूगोल शिकण्याचा कंटाळा येत असेल, तर काय आहे, तुमचं टेक्निकल म्हणजे तुमचं सायन्स चांगलं असेल, मॅथ्स चांगलं असेल, थोडंफार तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये आवड आहे, पण तुम्हाला सरकारी नोकरी आहे, ती पण IAS लेवलची, तर त्यासाठी काय करायचं, ही युपीएससीची जी ESCची एक्झाम आहे, ही एक्झाम द्यायची आहे, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणून. आणि यामध्ये तुम्हाला IES ची पोस्ट मिळते. म्हणजे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन दिली की तुम्हाला जी पोस्ट मिळते ही इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे, जी इक्विव्हॅलंट आहे IAS सारखी. ठीक आहे. यानंतर गेट म्हणून एक एक्झाम येते. गेटमध्ये काय मिळते बाळांनो, तुम्ही नावं ऐकले असतील, ONGC, HPCL, IOCL, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, कोल इंडिया, ह्या ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे PSUज आहेत. PSUज म्हणजे काय, जे अंडरटेकिंग्ज आहेत, जे सेपरेट बॉडी म्हणून ऍक्ट करतात बट गव्हर्नमेंटच्या आहेत. या ठिकाणी गेटमधनं तुम्हाला नोकरी मिळते. यासोबतच कुणाला वाटलं की मला PhD करायची आहे, मला टीचिंग मध्ये जायचं आहे, किंवा मला माझा सपोज काही कारणांमुळे JEE तुम्ही दिली असेल, CET तुम्ही दिली असेल, बट काही कारणांमुळे चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज मला डिग्रीच्या वेळेस नाही मिळालं, मग ड्रॉप घेण्यापेक्षा काय करायचं, जर तुम्हाला IIT लाच जर जायचं असेल आणि JEE चांगली गेल्यामुळे तुम्हाला काय मिळालं नाही, IIT मिळत नाहीये, तर काय करायचं, ड्रॉप घेण्याऐवजी तुम्ही काय काम करू शकता, जे कॉलेज मिळेल प्रायव्हेट स्टेट मधलं ते घेऊन टाका, चांगलं चांगला व्यवस्थित अभ्यास करा, आणि कॉलेज करत असताना गेटचा अभ्यास करा. गेटमधनं तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MTech करण्यासाठी तुम्हाला कुठे ऍडमिशन मिळतं, IIT मध्ये ऍडमिशन मिळतं गेटमधून. ठीक आहे. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट SSC JEE ची एक एक्झाम घेतं, जिथे ज्युनियर इंजिनियरची वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये भरती करून घेतली जाते स्टाफ सिलेक्शन कमिशन कडनं. सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब आहे. MPSC ची एक महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणून एक्झाम असते. या एक्झाम मधून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पब्लिक वर्क डिपार्टमेंट, सार्वजनिक बांधकाम खातं असेल, WRD आहे, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट आहे, या खात्यांमध्ये काय मिळते, तुम्हाला ऍडमिशन मिळतं. सॉरी, तुम्हाला या खात्यांमध्ये नोकरी मिळते. त्यांची एक्झाम असते. त्या एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला या वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी इंजिनियर म्हणून काम करायला मिळतं. यासोबतच स्टेटच्या अनेक JEE च्या एक्झाम असतात. त्यामध्ये महानगरपालिकांच्या असतात. WRD डिपार्टमेंटमध्ये तुम्ही ज्युनियर इंजिनियर, PWD डिपार्टमेंट असेल, WCD डिपार्टमेंट असेल, त्यानंतर मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, यांसारख्या ज्या मोठ्या मोठ्या महानगरपालिका आहेत, या नगरपालिकांमध्ये देखील ज्युनियर इंजिनियर म्हणून तुम्हाला जॉब मिळतो. सब इंजिनियर म्हणून पण मिळतो BMC मध्ये. आणि ह्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या असतात, सरकारी नोकऱ्या असतात. त्यामुळे तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग हे एक करिअर ऑप्शन, जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब करायचा असेल आणि तुम्हाला जर शासकीय इंजिनियर व्हायचं असेल, तर सगळ्यात बेस्ट काय आहे, तुमच्यावालं ऑपॉर्च्युनिटी आहे. सर मग सॅलरी आणि वॅकन्सीज येतात का? बघा, गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्ही लागला, तुमच्या पोस्टवरती डिपेंडंट तुमची सॅलरी 5 ते 12 लाखापर्यंत वर्षाची सुरुवातीची सॅलरी काय करते, व्हेरी करते. जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरपेक्षा सॅलरी पण थोड्याफार प्रमाणामध्ये सॅलरी चांगली असते म्हणण्यापेक्षा तुमची जॉब शुअरिटी असते. जर तुम्ही PSUज मध्ये गेला, ONGC, HPCL, IOCL, हे PSUज मी जे सांगितले, या PSUज मध्ये जर गेला तर तुमची सॅलरी इव्हन 17 ते 18 लाखापर्यंत तुम्हाला वर्षाला पॅकेज देखील मिळतं. मी स्वतः सिव्हिल इंजिनिअरिंग केलं होतं, गेट एक्झाम दिली होती, माझी ऑल इंडिया रँक 39 आली होती त्यामध्ये. आणि ही रँक आल्यानंतर मला अनेक PSUज मिळाले. कोल इंडिया असेल, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया असेल, सगळेच PSU, प्रत्येक PSU मध्ये 17-18 लाखाचं पॅकेज हे तुम्हाला असतं. आता जॉब निघतात का, तर 2024चं जर आत्ता जेव्हा मी व्हिडिओ बनवतोय, तेव्हा टोटल इंडियामध्ये किती आहे माहितीये, 2090 जॉब वेकन्सीज ओपन आहेत आत्ता. कितीतरी येऊन गेल्या, कितीतरी येणार आहेत. मागच्या वर्षी खूप साऱ्या वॅकन्सीज आल्या. त्यामुळे सरकारी इंजिनियर बनण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग ही सगळ्यात बेस्ट ब्रांच आहे. त्यानंतर मग हायर एज्युकेशन ऑपॉर्च्युनिटीज आहेत का याच्यामध्ये, तर येस, डेफिनेटली याच्यामध्ये हायर एज्युकेशन देखील तुम्ही करू शकतात. हायर एज्युकेशन म्हणजे पुढे तुम्हाला जर काही शिक्षण घ्यायचं असेल तर MTech करा, स्पेशलाइज्ड इंजिनियर बनण्यासाठी, जसं स्ट्रक्चरल इंजिनियर, ट्रान्सपोर्टेशन, एन्व्हायरमेंटल, वॉटर रिसोर्स,
पीएचडी जर तुम्हाला करायची असेल, बऱ्याच जणांचं काय स्वप्न असतं की सर मला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये टीचर व्हायचंय आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगची ब्रांच आवडते, मग तुम्ही पीएचडी करा. फक्त टीचर होण्यासाठीच का नाही, ज्या रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहे DRDO, इस्रो यांसारख्या, इथे देखील तुम्ही त्यानंतर CSIR म्हणून एक आहे, या ठिकाणी तुम्ही रिसर्च सायंटिस्ट म्हणून देखील तुम्हाला जॉब मिळतो जर तुम्ही पीएचडी केली तर. पीएचडी करण्यासाठी अगेन गेटची एक्झाम द्या. 5 वर्षाचा इंटिग्रेटेड प्रोग्राम असतो, त्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप देखील मिळते. महिन्याला काहीतरी 37,000 रुपये स्कॉलरशिप मिळते तुम्हाला पीएचडी करत असताना. मग ह्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे उपलब्ध असतात. त्यानंतर प्रोफेशनल सर्टिफिकेशन्स. जर कुणाला वाटत असेल की नाही सर मला ना स्वतःचं काहीतरी डेव्हलप करायचंय, किंवा मग मला ना स्वतःच्या स्किल्सवरती बेस्ड जॉब पाहिजे, मग यामध्ये बीम आहे, बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग आहे, PMP आहे, यासारख्या काय आहेत कन्सेप्ट आहेत, ज्या कन्सेप्ट मधनं तुम्हाला सर्टिफिकेशन कोर्सेस कम्प्लीट करा आणि तिथून तुमची स्किल्स अक्वायर करा, आणि स्किल्स अक्वायर करून काय करा, त्या बेसिसवरती जॉब मिळवा. मग इंडियामध्ये टॉप इन्स्टिट्यूट्स कोणते आहेत? टॉप इन्स्टिट्यूट जर बघितलं तर IIT मद्रास आहे, IIT बॉम्बे आहे. IIT बॉम्बे जर महाराष्ट्रामध्ये स्पेशली तुम्हाला करायचं असेल तर IIT बॉम्बे ही एकदम टॉपचे इन्स्टिट्यूट आहे. IIT दिल्लीमध्ये स्ट्रॉंग रिसर्च आणि प्लेसमेंट रेट चांगला आहे. NIT ट्रिची एक चांगली आहे, एक्सलंट प्लेसमेंट इथे असतात, अफोर्डेबल फीज आहे आणि प्लेसमेंटचा रेट चांगला आहे. बट ह्या सगळ्या एक्झाम तुम्हाला JEE मधनं मिळणार. बीट्स पिलानी हे एक प्रायव्हेट इंडस्ट्री आहे, या ठिकाणी इंडस्ट्री कनेक्शन्स खूप चांगले आहेत. जॉब ऑपॉर्च्युनिटीज जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणाला जायचं असेल तर त्यांनी 100% बीट्स पिलानीमध्ये ऍडमिशन घ्यायचं. बीट्स पिलानीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी त्यांची स्वतःची एंट्रन्स एक्झाम असते. ही त्यांची स्वतःची एंट्रन्स एक्झाम तुम्हाला काय करावी लागणार आहे, क्रॅक करावी लागणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं झालं की बरेच जण सीईटीची एक्झाम देतात. सर सीईटी एक्झाम नंतर कोणकोणते टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याबद्दल थोडंसं सांगा. कारण आम्हाला बाहेर जायचं नाहीये किंवा आम्ही JEE ची तयारी केलेली नव्हती. सीईटीच्या बेसिसवरती कोणते चांगले कॉलेजेस आहेत तर ते कॉलेजेस देखील तुम्हाला सांगतो. COP नावाचं कॉलेज आहे, इथे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असल्यामुळं इथे प्रॅक्टिकल ट्रेनिंग पण चांगलं मिळतं आणि त्यांचे इंडस्ट्री सोबत टायअप्स पण चांगले आहेत. अॅन्युअल फीस तुम्हाला दिलेली आहे. वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूट, टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट VJTI हे एक चांगलं कॉलेज आहे. सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई चांगलं आहे. सांगलीचं इंजिनिअरिंग कॉलेज हे देखील चांगलं आहे. वॉलचंद कॉलेज ऑफ सायन्स सांगली जे आहे हे देखील तुमचं डिग्रीसाठी सिव्हिलमधनं चांगलं आहे. VIIT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी हे देखील एक चांगलं कॉलेज आहे. त्यानंतर स्ट्रॅटेजीज फॉर हायर पॅकेजेस. जर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर चांगलं पॅकेज मिळवायचं असेल तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजेत? पहिले, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला सॅलरी तुमची कमीच असेल, बट तुम्हाला काय करावं लागणार आहे, लवकरात लवकर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज जेवढं अप्लाय करता शिकता येईल, जेवढे सॉफ्टवेअर स्किल जेवढं शिकता येईल तेवढं लवकर शिकावं लागेल. त्यासाठी इंटर्नशिप करा, प्रोजेक्टमध्ये लवकर इन्व्हॉल्व्ह व्हा. त्यानंतर स्किल आणि इंडस्ट्री एक्सपोजर जेणेकरून तुम्हाला मिळेल आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये मग तुम्हाला जॉब मिळेल. हायर एज्युकेशन जर परस्यू करायचं असेल, म्हणजे तुम्हाला हायर पॅकेज हवं आहे, तर तुमचं डिग्री देखील हायर असली पाहिजे. MTech करा, BM मध्ये करा, सस्टेनेबल इंजिनिअरिंग जे सध्याचे ट्रेंडिंग टॉपिक्स आहेत ते तुम्हाला सांगितले. बीम असेल, सस्टेनेबल इंजिनिअरिंग असेल, यांसारख्या क्षेत्रामध्ये MTech करा, सर्टिफिकेशन कोर्सेस करा आणि मग तुम्हाला पॅकेज देखील चांगलं मिळेल. त्यानंतर सर्टिफिकेशन सांगितल्याप्रमाणे ASCE, ICE, BEAM, PMP ह्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत, ह्या इन्स्टिट्यूट काय करतात, सर्टिफिकेशन्स देतात. आणि तुमचे कोर्सेस कम्प्लीट झाल्यानंतर हे सर्टिफिकेशन जर मिळाले आणि ते तुम्ही तुमच्या रिझ्यूम मध्ये जर लावले तर देखील तुमचं पॅकेज काय होणार आहे, चांगलं होणार आहे. डेव्हलप सॉफ्ट स्किल्स. तुमचे कम्युनिकेशन स्किल असतील, लिडरशिप स्किल्स असतील, हे सगळे स्किल्स तुम्हाला काय करायचे आहेत, डेव्हलप करायचे आहेत. या साऱ्या स्किल्स मग कशासाठी डेव्हलप करायचे तुम्हाला, हे स्किल्स यासाठी डेव्हलप करायचे आहेत कारण तुम्ही ज्यावेळेस जॉब रोल मध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला फील्ड वरती किंवा साईट वरती ऍक्च्युअल मध्ये याच गोष्टी काय येणार आहेत, कामात येणार आहे. जसं की तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यू साठी गेला आणि हा इंटरव्ह्यू तुम्ही देत असताल आणि हा इंटरव्ह्यू देत असताना तुम्हाला काही क्वेश्चन्स जर विचारले, ते तुमच्या टेक्निकल फील्डशी रिलेटेड असू शकतात, नॉन टेक्निकलशी रिलेटेडही असू शकतात. त्यामुळे काय करायचंय, सॉफ्ट स्किल्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायचे, नेटवर्क जेणेकरून तुमचं चांगलं होईल. त्यानंतर जे रिसेंट सॉफ्टवेअर्स आहेत, ऑटोकॅड, रेविट, GIS, AI, 3D प्रिंटिंग, हे देखील तुम्हाला आले पाहिजे. हे ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला जाल ना त्यावेळेस तुम्हाला हे समजून जाईल की काय करायचं. आता सध्या आपण एंट्री लेवलला बघतोय की सिव्हिल इंजिनिअरिंग का करिअर म्हणून चूज करायचं. मॉडर्न कोर्सेस कोणते आहेत सर या फील्डमध्ये, जसं की AI चा जमाना आहे, सगळ्यांना माहिती आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना असल्यामुळे मॉडर्न कोर्सेस आपल्याला करायची गरज आहे. ते मॉडर्न कोर्सेस कोणकोणते आहेत? तर मॉडर्न कोर्सेसमध्ये बघा, बीम आहे, सस्टेनेबल इंजिनिअरिंग आहे, स्मार्ट सिटीज आहे, ऍडव्हान्स्ड टेक्निक्स आहेत. यावरती कोणते कोर्स तुम्ही करू शकता? रिविट, बीम वर्कफ्लो, सस्टेनेबल कन्स्ट्रक्शन, IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स, सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये कशा पद्धतीनं, 3D प्रिंटिंग आहे. 3D प्रिंटिंगचा बिझनेस देखील चांगला चालू आहे सध्या, तो देखील तुम्ही विचार करू शकता ऍज अ करिअर ऑप्शन म्हणून. त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं, मॉडर्न ट्रेंड्स नंतर टॉप इंजिनिअरिंग कॉलेज प्लेसमेंट, प्लेसमेंट कुठे कुठे हायर होतात ते इथे दिलेला आहे मी डेटा. बघा, लक्ष द्या. इंजिनिअरिंग प्लेसमेंट जे आहेत, या इंजिनिअरिंग प्लेसमेंटसाठीचे जे टॉपचे कॉलेजेस आहेत, IIT मद्रास जवळपास 10 ते 12 लाखाचं ॲव्हरेज अॅन्युअल पॅकेज मिळतं. म्हणून इंजिनिअरिंग सिव्हिलमध्ये जर करायची असेल आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर जायचं असेल, किंवा तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब हवा असेल, तर तुम्हाला IIT NIT मध्ये जाणं गरजेचं आहे. कारण तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमधनं केलं तर एवढा जास्त तुम्हाला पॅकेज मिळणार नाही, तुम्हाला एक्सपिरियन्स नंतर पॅकेज मिळेल. बट तुम्हाला सुरुवातीला चांगलं पॅकेज हवं असेल तर IIT मद्रास, IIT दिल्ली, IIT बॉम्बे, त्यानंतर ॲडिशनल टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस ज्यांच्या प्लेसमेंट डेटा IIT कानपूर, NIT ट्रिची, बिट्स पिलानी, VIT वेल्लोर, हे कॉलेजेस तुम्हाला काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. तर बघा, आपण या स्लाइडमध्ये किंवा ह्या व्हिडिओमध्ये काय बघितलं, सिव्हिल इंजिनिअरिंग ॲज अ करिअर सोर्स म्हणून निवडायचा असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे आणि कोणकोणत्या क्षेत्रामध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहे याबद्दल मी डिटेलमध्ये सांगितलं. जर अजून कोणाला काही वाटत असेल की सर गव्हर्नमेंटमध्ये ह्या पोस्टवरती व्हिडिओ बनवा किंवा अजून एखाद्या दुसऱ्या ब्रांचवरती व्हिडिओ बनवा, तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला हेच देतोय की काय तुम्हाला करिअर म्हणून चूज करायचंय, यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायला आवडेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.